टेस्ला 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 एवढा कोण आहे टेस्ला? लोक एवढा त्याला काय इम्पॉर्टन्स देतात? मॅग्नेटिक फील्डचं युनिट टेस्ला आहे. एलॉन मस्कच्या कंपनीचं नाव सुद्धा टेस्ला आहे. एवढं का टेस्लाला इम्पॉर्टन्स देत आहेत लोक? पण मित्रांनो, या टेस्लामुळेच आजचं मॉडर्न युग आहे. आजची AI टेक्नॉलॉजी, तुमच्या हातातील मोबाईल, ही लाईट आणि AC करंट हे सुद्धा हे टेस्लामुळेच आहेत. तुम्ही म्हणाल, जर टेस्ला हा एवढा जिनियस होता, मग त्याने आयुष्याची शेवटची वर्ष गरिबीत का काढली, एका चाळीमध्ये का काढली? त्याने तर करोडपती असायला पाहिजे होतं. खरं म्हणजे टेस्लाचा मूळ उद्देश पैसे कमवणे हा कधीच नव्हता. त्याला तर हे पूर्ण जग सुंदर बनवायचं होतं. लोकांना मदत करायची होती. लोकांचा डेली लाईफ मधला जो स्ट्रगल आहे तो त्याला रिड्यूस करायचा होता. कारण वॉर ऑफ करंट एडिसन नाही, टेस्लाने जिंकलं होतं. इनफॅक्ट एडिसनने त्यावेळी दावा केला होता की AC करंट हा इतका धोकादायक आहे की तो लोकांना मारू शकतो, त्याच्यामुळे डेथ सुद्धा होऊ शकते. हे प्रूफ करण्यासाठी एडिसनने एका माणसाला AC करंटचा शॉक देऊन मारलं सुद्धा होतं. पण टेस्लाचं म्हणणं होतं AC करंट हा DC पेक्षा स्वस्त आहे आणि DC करंट लोकांना परवडू शकत नाही. टेस्लाला प्रत्येक घरात इलेक्ट्रिसिटी ही फ्रीमध्ये पोहोचवायची होती. लोकांचा खर्च कमी करायचा होता. कारण DC करंट हा फक्त श्रीमंतांना परवडणारा होता. जेव्हा काही इन्व्हेस्टरने सांगितलं की AC करंटमुळे लोकांना तर फायदा होईल, पण आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल, त्यावेळी ह्या टेस्लाने त्याची 20 मिलियनची रॉयल्टी त्याने फाडून टाकली होती. आणि शेवटी टेस्लाला जगाच्या स्वार्थापोटी आणि पैशाच्या अभावी हार मानावी लागली होती. पण मित्रांनो, इमॅजिन करा, तुमच्याकडे एक बल्ब आहे, त्याला वायर नाहीये आणि बॅटरी सुद्धा कनेक्टेड नाहीये, तरी तो बल्ब ग्लो होतोय. हे होतं टेस्लाचं इन्व्हेन्शन. विदाउट वायर मला इलेक्ट्रिसिटी पोहोचू शकणार होती. कारण त्यावेळी टेस्लाला स्पॉन्सरशिप मिळाली असती आणि जर जगाने त्याला सपोर्ट केला असता, आज आपल्याला वायरलेस इलेक्ट्रिसिटी भेटली असती, ती पण एकदम फ्री मध्ये, नो लाईट बिल.